आपण प्रेशर हेडवर 3 प्रॉब्लेम घेत आहोत. कन्वर्ट 20 मीटर ऑफ ऑइल म्हणजे एच ची व्हॅल्यू दिली आहे 20 मीटर इनटू प्रेशर. तर आपल्याला प्रेशरची व्हॅल्यू काढायची. टेक स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल म्हणजे कॅपिटल एस इज इक्वल टू 0.95. आता प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू रो जी एच. आपल्याला इथं रो माहित नाही, त्याच्याऐवजी यस दिलेला आहे. मग रो वरून यस वरून रो काढण्यासाठी फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू यस इंटू 1000. यस ची व्हॅल्यू इथं टाका 0.95. आपल्याला आन्सर मिळेल 950 kg पर मीटर क्यूब. आता P चा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू रो जी एच. इथं रो ची व्हॅल्यू आहे 9.950. जी ची व्हॅल्यू आहे 9.81. एच ची व्हॅल्यू आहे 20. तर या तिघांचा गुणाकार येईल 186.39 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट आहे कन्वर्ट 20 बार इंटू मेगा पास्कल. तिथं बारचं कन्वर्जन आपण करणार 1 बार ची व्हॅल्यू असते 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग 20 बार याचा अर्थ काय होईल? बार आहे, आपण बारची व्हॅल्यू टाकली 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. मग ह्या केसमध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर आपण त्याला कन्वर्ट करणार पास्कल मध्ये. बघा 20 बार इज इक्वल टू 20 बार इज इक्वल टू 20 इंटू 10⁵ 20 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं पास्कल मध्ये कन्वर्जन केलं. आता आपल्याला माहिती आहे की 20 त्या 20 मध्ये पॉइंट हा नेहमी इथं असतो. हा पॉइंट आपण ह्या साईडने इकडे घेतला तर इकडे 10⁵ चा 10⁶ होतो. त्यामुळे 2.0 इज इक्वल टू 10⁶ पास्कल असं होणार आहे. आता 20 बार इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल 2 मेगा पास्कल. का तर 10⁶ पास्कल म्हणजेच M फॉर 10⁶. त्यामुळं इथं आपण 10⁶ ला म्हणतो M मेगा पास्कल. त्यामुळे आन्सर मिळेल 2 मेगा पास्कल. म्हणजेच 20 बार इज इक्वल टू 2 मेगा पास्कल. नेक्स्ट पुढचा एक्झाम्पल आहे कन्वर्ट 5 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी कॉलम म्हणजे H फॉर मर्क्युरी किती दिलंय 5 सेंटीमीटर. आता इथं आपल्याला युनिट कन्वर्ट करावं लागतं मीटर मध्ये. सेंटीमीटरचं मीटर कन्वर्ट करण्यासाठी 10⁻² न मल्टिप्लाय करावं लागतं. आन्सर मिळेल 0.05 मीटर. इक्विव्हॅलंट टू वॉटर कॉलम. तर आता मर्क्युरीचं आपल्याला काय करायचंय वॉटर कॉलम मध्ये कन्वर्जन म्हणजे H फॉर वॉटर मध्ये कन्वर्जन करायचंय. H फॉर मर्क्युरीचं कन्वर्जन H फॉर वॉटर करायचंय. आता इथं मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली नाही, आपण ऍझ्युम करतोय 13.6. त्याचबरोबर वॉटरची डेन्सिटी आपण ऍझ्युम करतोय 1000 kg पर मीटर क्यूब. ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत, दिल्या नसतील तर ह्याच घ्यायच्या. आता पहिल्यांदा आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी जी आहे ती डेन्सिटी मध्ये कन्वर्ट करूया. डेन्सिटी इज इक्वल टू S इंटू 1000 हा फॉर्म्युला आहे. 13.6 व्हॅल्यू टाका SM ची. आपल्याला डेन्सिटी ऑफ मर्क्युरी मिळेल 13600 kg पर मीटर क्यूब. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे प्रेशरचा P इज इक्वल टू रो जी एच. इथं आपण रो घेणार मर्क्युरीचा, H घेणार मर्क्युरीचा. तर दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आहे H फॉर मर्क्युरी आहे G ची व्हॅल्यू आहे 9.81. आपल्याला आन्सर मिळेल 6670.8. आता आपल्याकडे परत हाच फॉर्म्युला वापरायचा आहे P इज इक्वल टू रो जी एच. पण इथं मर्क्युरीच्या ऐवजी आपण वॉटर घेणार का तर आपल्याला H फॉर वॉटर काढायचा आहे. मग या केसमध्ये प्रेशरची व्हॅल्यू सेमच राहणार आहे, फक्त चेंज होताना डेन्सिटी आणि हाईट ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला बदलताना दिसतात. त्यामुळे आपण डेन्सिटी ऑफ वॉटर आणि H फॉर वॉटर घेणार, प्रेशरची व्हॅल्यू तीच घेणार आहे. आता ह्या केसमध्ये रो आणि G ह्या साईडला जर घेतला तर काय होईल P ला डिवाइड होतील, ते तुम्हाला इथं दिसतंय.
P is equal to density of water into H of water is equal to P upon density of water into G. तर आपण P ची व्हॅल्यू टाकणार आहोत 6670.8. डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला माहिती आहे 1000 kg per meter cube. G ची व्हॅल्यू आहे 9.81. तर इथं कॅल्क्युलेशन करा, आन्सर मिळेल 0.68. कॅल्क्युलेशन करताना कसं करणार, 6670.8 भागिले 1000 भागिले 9.81 इज इक्वल टू करा, आन्सर मिळेल 0.68 किंवा 6670.8 भागिले ब्रॅकेटमध्ये 1000 इंटू 9.81 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू प्रेस करा, तुम्हाला परत आन्सर मिळेल 0.68. कोणत्याही मेथडनं सॉल्व करा. फॉर्म्युलांची लिस्ट तुम्हाला फ्लुइड मेकॅनिकच्या प्लेलिस्टमध्ये दिलेली, ती एकदा रीड करून घ्या आणि मग प्रॉब्लेम स्टार्ट करा.